आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, अखेर त्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची सकारात्मक माहिती आता समोर आलेली आहे. कोणत्या त्या 3 महत्वाच्या मागण्या आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या, ज्या येत्या काळात पूर्ण होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कोणत्या त्या 3 महत्वाच्या मागण्या आहेत, ते माहिती करून घेण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र 24 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेलं आहे. माननीय उपसचिव यांच्या स्वाक्षरीनं हे पत्र निर्गमित झालेलं आहे. 21 एप्रिल पासून 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी हे संपावर होते आणि त्याच संपाच्या अनुषंगानं जी महत्वाची बैठक पार पडलेली होती, त्या बैठकीमध्ये काय चर्चा झालेली आहे, कोणत्या विषयांवर काय माहिती समोर आलेली आहे, त्या बैठकीचे इतिवृत्त माननीय उपसचिव यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. आणि या बैठकीमध्ये ज्या काही 18 महत्वाच्या मागण्या, या संपामध्ये 18 महत्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आलेला होता, त्यापैकी 3 महत्वाच्या मागण्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले आहेत, अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना ही लागू केलेली आहे. परंतु राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होणार आहे, या संदर्भातला अद्याप कोणतंही पत्र, कोणताही आदेश यापूर्वी निर्गमित झालेला नव्हता. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. परंतु या चर्चेमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणीची अधिसूचना 15 दिवसात निर्गमित करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना माननीय मुख्य सचिव यांनी दिलेले आहेत. असे निर्देश वित्त विभागाला दिलेले आहेत. म्हणजेच जे राज्य सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनची मागणी करत होते, परंतु त्यासाठी जी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याची अधिसूचना कशा पद्धतीनं ती सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे, त्याची अधिसूचना 15 दिवसाच्या आत आता निर्गमित केली जाणार आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची मागणी म्हणजे जे राज्यातील शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा 10, 20, 30 म्हणजे सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अशी मागणी राज्यातील लाखो कर्मचारी, लाखो शिक्षक बऱ्याच वर्षापासून करत होते. आणि त्या संदर्भातली सुद्धा आता अपडेट समोर आलेली आहे. 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती मुख्य सचिवांना दिलेली आहे. तशा सूचना वित्त विभागाला आता दिलेल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी आणि जिव्हाळ्याची मागणी म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा सेवानिवृत्तीचं वय वर्ष 60 व्हावं, अशी मागणी ते करत होते. आणि त्या संदर्भातला सुद्धा महत्वाचा मुद्दा संपामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. आणि यामध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष कधी होणार, हा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडलेला होता. आणि त्याच प्रश्नाच्या अनुषंगानं माननीय मुख्य सचिवांनी सांगितलेलं आहे, याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजे शासन या 60 वर्ष निवृत्तीचं वय करण्यावरती विचार करत आहे. शासन सकारात्मक असल्याची माहिती सुद्धा या आधीच्या सरकारच्या काळामध्ये आलेली होती. त्यामुळे निश्चितच येत्या काळांमध्ये लवकरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय 60 वर्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, असं आपल्याला या संपाचा जो काही निर्णय मागे घेण्यात आलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला म्हणता येणार आहे. त्यामुळे निश्चितच बऱ्याच मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे. परंतु या 3 मागण्या ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या होत्या आणि त्याच अनुषंगाने ही अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे. आपलं काय मत आहे, आपले काय प्रश्न आहे, निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.